उपकार हो. अरे महात्मा फुलेचे उपकार हो. शिक्षणाचे खुले केले द्वार हो. शिक्षणाचे खुले केले सन्माननीय आदरणीय भगवानजी चांदेकर साहेब जनकल्याण सामाजिक बहुउद्देशीय संघटना या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष भगवानजी चांदेकर साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक मला आलेलं आहे. माझ्याकडून त्यांना सतत प्रणाम, धन्यवाद, लाख लाख शुक्रिया. क्रांतिकारी जय भीम. म्हणून माझं आहे ज्योतिरावाने लावली ज्योत आणि त्याची बापा सावित्री झाली वात. ज्योतिरावाने लावली ज्योत त्याची सावित्री झाली वात आणि म्हणून लिहू लागली अक्षरे हे चमचा फिरवणारे हात. म्हणून लिहू लागली अक्षरे हे चमचा फिरवणारे हात. मनुस्मृतीनं जाळल्या कितीतरी स्त्रिया जिवंत, मनुस्मृतीनं जाळल्या कितीतरी स्त्रिया जिवंत, पण माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानानं याच स्त्रीला बसवलं उच्च पदावर. मग सांगा रे भाल खानो, तुमच्या मनुस्मृतीचं लोणचं कोण खाते? आता कोणी नाही खात. कुणाला गरज आहे? कुणाला गरज आहे? ऐका, मनुराज्यामध्ये बहुजनांना होती शिक्षणाची बंदी. सावित्रीचा विचार धर या मातीमध्ये रुजाव. सावित्रीचा विचार धर या मातीमध्ये रुजाव. काल्पनिक देवाला पूजण्यापेक्षा सावित्रीला पूजावं. आणि या महिलांच्या उद्धारार्थ जशी माझी सावित्री झिजली तसं माझ्या माय बहिणीनं झिजावं, तसं माझ्या माय बहिणीनं झिजावं. ज्योतिरावाच्या पराकाष्ठेने तुला लाभल हे संधी. अधिकार हो. महात्मा ज्योतिराव फुलेनं 1881-82 मध्ये इंग्रज सरकारला 2 प्रमुख मागण्या मागितल्या. त्याच्यामध्ये प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं व्हावं, प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं व्हावं आणि सरकारी कार्यालयामध्ये बहुजनांचा शिरकाव पाहिजे. केली माली कुतीम कुणबी मातंग माल गोंड गोवारी भिल्ल बार्दी या समाजाचा शिरकाव पाहिजे. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना नोकऱ्या पाहिजे ना. प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं झालं पाहिजे. अशा हंटर कमिशनरला 1982 मध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंनी 2 प्रमुख मागण्या मागितल्या. समजलं? एवढे दूरदृष्टीचे महापुरुष होते.
अगदी बरोबर. हो, महात्मा ज्योतिराव साधारण व्यक्तिमत्व नव्हतं, समजलं का? आणि इंग्रज सरकारनं लई सुधारणा केलाय. कोणी आम्हाला देशद्रोही म्हणते तरी चालेल, हा. नाही असं म्हणत नाही. पण तुम्ही इतिहास वाचत, आम्ही लोक इतिहास वाचत नाही. पहिली गोष्ट, जेव्हा आमच्या भारतातल्या सरकारनं आमच्यासाठी नसेल केलं, तेवढं इंग्रज सरकारच्या खूप काही कामं आहेत या देशामध्ये, तुम्हाला सांगतो. आणि सुधारणावादी विचाराचे होते. मामा देशमुखने एक पुस्तक लिहिलं आहे, तुम्हाला सांगतो. अमेरिका आणि भारतातला अंत आणि स्त्री शिक्षणाची जबाबदारी कोणी पहिल्यांदा उचलली? भारतामध्ये स्त्रीचा अवहेलनाच करण्यात आली, असा दुहेरी उद्देश ठेवून त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे मामा देशमुखांनी. आणि म्हणून इंग्रजा मागितलाय अधिकार, हो, अरे वा. इंग्रजा मागितलाय अधिकार आणि अरे महात्मा फुलेचे उपकार, हो, शिक्षणाचे खुले के द्वार, शिक्षणाचे खुले के द्वार, माना महात्मा फुलेचे उपकार, हो, माना महात्मा फुलेचे उपकार, हो, शिक्षणाचे खुले के द्वार, शिक्षणाचे खुले के द्वार. सन्मान्य सूर्यजी गजबे खापरखेडा साहेब, सूर्यजी गजबे साहेब खापरखेडा यांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक या गीतावरती आलं आहे. त्याचप्रमाणे अस्वजीची सहारे व्यंजन मास्टर यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आमच्या मंडळात. त्याचप्रमाणे मिलिंदजी भावने यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे, धन्यवाद. त्याचप्रमाणे फलान साहेब, सुनील साहेब कन्याडोलवाले आमचे मित्र तुरा निशांचे शाहीर यांच्याकडे सुद्धा 50 रुपयाची भेट आली आहे, धन्यवाद. जय भीम, जय भारत. म्हणण्याचं तात्पर्य असं आहे, केस अर्पण करून कुठे पुण्य मिळते? नाही नाही. केस अर्पण करून कुठं पुण्य मिळते हा. आणि नारळ अर्पण करून कुठं पाप जळते? अगं बाई. केस अर्पण करून कुठे पुण्य मिळते, हा. अरे नारळ अर्पण करून कुठे पाप जळते? बरोबर. एकदा त्यागाचा अर्थ समजून घ्या, मग पहा तुमच्या पत्रात काय काय पडते. क्या बात आहे, क्या एकदा बात आहे. त्यागाचा अर्थ समजून घ्या, मग बघा तुमच्या पत्रात काय काय पडते. हा. आणि जो इतरांशी न्यायाने वागतो त्याला जगात आपोआपच न्याय मिळते, क्या त्याला बात आहे. जगात आपोआपच न्याय मिळते. फक्त तुम्ही न्यायाने वागणं शिका इतरांशी. माणसाला माणसाशी कसं वागावं, माणसानं माणसाशी कसं वागावं हे ज्याला कळलं त्याला जगातले सगळे महापुरुष समजले. हो, हो. कारण प्रत्येक संत महापुरुषानं फक्त माणुसकी शिकवली, हो, याच्या पलीकडे काही नाही. फक्त माणुसकी, माणसाला माणसाशी कसं वागावं, हो, ही पार्श्वभूमी असली पाहिजे आमची. इथून सुरुवात असली पाहिजे आमच्या जीवनाची. कारण आम्ही माणसं आहोत. माझ्यासमोर बसलेले लोक सुद्धा माणसंच आहेत. मी यांच्याशी कसं वागलं पाहिजे हे प्रत्येक माणसानं जर ठरवलं, या जगाच्या पाठीशी होतं ना, कोणाची झगड्यानं भांडणं काही होणार नाही. नाही नाही नाही. हो, कुणावर अन्याय सुद्धा होणार नाही. मग न्याय मागायच्या गरजच पडणार नाही, हो की नाही? ऐका काय म्हणतो. रत्नाची खान तिच्या इतिहास वाचा, डॉक्टर अनिल सूर्या अर्वाचीन आणि प्राचीन स्त्रीचा इतिहास आणि हिंदू कोडवे हे पुस्तक आहे, हा ग्रंथ आहे डॉक्टर अनिल सूर्या यांचा, वाचा. स्त्री आदी शक्ती रत्नाची खान हिचा इतिहास वाचा, स्त्री आदी शक्ती रत्नाची खान हिचा इतिहास वाचा. कोणामुळे तुम्ही भोग जमान करा विचार याचा. स्त्री आदी शक्ती रत्नाची खान तिचा इतिहास वाचा, वा. आणि कोणामुळे तुम्ही भोगता मान करा विचार घ्या. प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे, नाही का? यांचे प्रयत्न त्यांना यश आलं पाहिजे. यांच्या प्रयत्नांना यश केव्हा येईल? जेव्हा आम्ही त्यांचं कार्य अनुसरू, आचरणात आणू, तेव्हा त्यांच्या कार्याला खऱ्या अर्थाने यश येईल, असं आहे. कारण त्यांनी तुमच्यासाठी आपली हाडं झिजवली, हो, तुमच्यासाठी आपला प्रपंच वेशीला टांगला, हा. समजलं काय? रात्र झोपले नाही, 18 तास बाबासाहेब अभ्यास करायचे,
नेहमी बहुजनांच्या बाबतीमध्ये चिंतन करायचे, यांचं कसं होईल, यांचं कसं होईल, प्रत्येक प्रश्नाला वाचा फुटली पाहिजे, यांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठीच या सर्व महापुरुषाचं जीवन त्यांनी आपलं अर्पण केलं. आणि म्हणून आम्ही त्यातून काहीतरी शिकलं पाहिजे, घेतलं पाहिजे. आणि म्हणून स्त्री आदिशक्ती रत्नाची खान तिचा इतिहास वाचा, कोणामुळे तुम्ही भोगत मान करा विचार याचा, केला स्त्री जातीचा उद्धार, हो केला स्त्री जातीचा उद्धार, माना महात्मा फुलेचे उपकार, हो माना महात्मा फुलेचे उपकार, हो शिक्षणाचे फुले केले द्वार, शिक्षणाचे फुले केले द्वार, माना महात्मा फुलेचे उपकार, हो माना महात्मा फुलेचे उपकार, हो शिक्षणाचे फुले केले द्वार, शिक्षणाचे फुले केले द्वार. अनेक परंपरा आल्या आहेत. मागच्या 12 जानेवारीला स्वामी विवेकानंदाचा लेख आलाय तुमच्या देशोन्नतीला. होय ना. हा, देशोन्नतीला दुसऱ्या पेजवर त्या काळामध्ये आत्मोन्नती, देशोन्नती आणि आत्मोन्नतीचा जो पेज येते त्याच्यावर आध्यात्मिक गोष्टी दिल्या असतात. अगदी बरोबर. हा, प्रकाश परोरे साहेब त्याचे संपादक आहेत देशोन्नतीचे. तिथे लेख आला होता, छोटासाच लेख होता स्वामी विवेकानंदाच्या जयंतीच्या दिवशी. हो. तुम्हाला सांगतो, तो स्वामी विवेकानंद म्हणतात, काय? जब तक के हम इस देश के ब्राह्मण वाच को पैरों तले कुचल नहीं डालते, हा. हेडिंगच आहे, जब तक हम ब्राह्मणवाद को पैरों तले कुचल नहीं डालते तब तक इस देश की तरक्की हो नहीं सकती. वा, वा, वा. हे स्वामी विवेकानंदाचं वाक्य आहे, तुम्हाला सांगतो. हो, 12 तारखेच्या या वर्षीच्या 12 जानेवारीच्या देशोन्नतीला आताही पहा, कुठेही पहा तुम्ही, कुठल्याही प्रेसमध्ये जा, देशोन्नतीच्या तो पेपर काढा, आत्मोन्नतीच्या पहिल्याच पेजवर आहे ते त्यांचं. असं आहे, हे जोपर्यंत आम्ही ओळखत नाही. आता मला सांगा, आता हे काय म्हणतात, हे येते ते वडाच्या याला सूत गुंडाळून कोणती प्रथा वर करतात? सावित्री. वर सावित्री. वर सावित्री. हा, वर सावित्री, बरोबर आहे ना. करतात ना. आमच्या महिला भगिनींना आज महात्मा फुलेंची जयंती आहे या हिशोबाने सांगत आहोत मी, कारण त्यांचं आयुष्य याच्यासाठीच खर्च केलं. तर तिथे तुम्ही धागे गुंडून आपल्या पतीच्या आयुष्याची हे मागता, काय म्हणता, नाही का, वृद्धिंग झालं पाहिजे, म्हणजे माझ्या पतीचं आयुष्य वाढू दे, बरोबर आहे वाढायला ना? पाहिजे. वाढायला पाहिजे, यासाठीच करतात ना हे लोक, बरोबर आहे. मी काय म्हणतो, या प्रथेमध्ये जर काही सत्यता असती तर या देशामध्ये एकही बाई विधवा झाली नसती. झाली असती का? या प्रथेमध्ये जर काही सत्यता असती या देशातली कोणतीतरी बाई विधवा झाली असती का? म्हणजे कोणी मेलच नसतं. मग निसर्ग नियम चुकीचा आहे का? अरे जन्म मरण तर हे प्रत्येकाला लागू आहे. जो जन्मा बुद्धमंता, ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे, बरोबर आहे की नाही? असं होते का? तरी आम्ही डोळे लावून विश्वास करतो कुठल्याही परंपरेवर, असं आहे. आणि म्हणून हे सोडा रे बाबा, माझी हात जोडून विनंती आहे का शेवटचं कडव काय म्हणतो. विकासाचे खंडन झाले शिक्षणाय भावी, सती आणि नंदन विकासाचे खंडन झाले शिक्षणाचे भावी. सती आणि मंडल विकासाचे खंडन झाले शिक्षणाय भावी, सती आणि नंदन विकासाचे खंडन झाले शिक्षणाचे भावी. दारिद्र्याच्या कुंपण सत्याच्या प्रलंबन देशा जाणीव सावी. हा. सती आणि मुंडन, हम्म. नवरा मेला की बायकोनं त्याच्या शरणावर सती जावं. ओके, वा. तिला जगण्याचा काही अधिकार नाही. नाही. ब्राह्मण स्त्रियांनी केशवपण करावं, म्हणजे टकल केस करावं, टकलं करावं. तिला कोणत्या सामाजिक कार्यामध्ये, चांगल्या शुभ कार्यामध्ये जाण्याची मनाई. अरे रे. तिला अशुभ समजलं जात होतं. मला सांगा, नवरा मेला आपल्या मरणावर, त्याच्यामध्ये बायकोचा काय दोष आहे? नाही. हिनं मारला का पिचकू? नाही 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 नाही. नाही का? नाही. आणि त्या लायकीचा असं तर मारलंही पाहिजे. काय जगून नाही जगून फायदा, बरोबर आहे. बरोबर आहे की होय नाही? ना. हिनं मारला का, हिचा कोणता दोष आहे? भार्य परंपरा बरोबर. नाही का? सती आणि मुंडन विकासाचे खंडन शिक्षण अभावी. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, पेल तो गुणगुणाशिवाय राहणार नाही. क्या बात है. बरोबर आहे ना? हा, आणि म्हणून शिका.
शिकवा. आपल्या लेकी बाळींना शिकवा, मुलाप्रमाणे मुली जाय शिकवा. हो, जोपर्यंत तुम्ही आपल्या मुलींना शिकवणार नाही तोपर्यंत त्यांचा तरुणोपाय नाही, काहीच करू शकणार नाही ते जीवनामध्ये. हा, शिक्षण हा पाया आहे. तुम्हाला सांगतो, याच आधारावर इतर देश, जपान जापान. हा 2 वेळा निसताना बुजाला अमेरिकेनं त्याच्यावर अणुबॉम्ब टाकले होते. बरं हो टाकले होते ना, तरी आज विकासाच्या बाबतीमध्ये फर्स्ट क्रमांकावर आहे. हो ना. 2 वेळा नष्ट होऊनही तिथं गवत नव्हतं उगवत. हो, गवत तुम्ही विचार करा, अणुबॉम्ब जिथे टाकला जातो तिथं गवत नाही वापरत साधं, तर तिथं पीक पाणी होईल का? नाही. हो, 100 वर्ष मागे गेलेला देश आज तुमच्या पुढे आहे, ओके मा. जगाच्या पुढे आहे. कशामुळे आहे? कारण त्यांनी बुद्ध स्वीकारला आहे. हो हो. बुद्ध स्वीकारला आहे, बुद्धाची आचरण प्रणाली स्वीकारली आहे, आणि म्हणून तो देश पुढे गेला. असा आहे तुम्ही करा. आणि म्हणून सती आणि मुंडन विकासाचे खंडन झाले शिक्षणाय भावी. दारिद्र्याचे कुंपण आणि सत्याचे प्रलंबन. सत्याचे प्रलंबन म्हणजे आम्ही बहुसंख्य लोक, आपण सत्ता मात्र आमच्या हातात नाही आहे. शोकांतिका हे आमचं दुःख नाही, दुःख आहे नाही का? बरोबर आहे ना? जिसकी जितकी संख्या भारी, सही बात आहे. नाही का? वो उत्तराधिकारी पाहिजे का नाही? पण आहे का? नाही, तुमच्या नाही. जागा तरी त्या प्रमाणात भरल्या आहे का? वसंत कारकून चपराशी मपराशी आबू बाबू याच्या बरोबर हो, आहे? बरोबर. कोणता आयोग तुमच्या अधिकारामध्ये आहे? नाही नाही नाही. कोणत्या ताब्यात काय आहे हे तर सांगा, नाही का? अरे संविधान म्हणतात तर खुटीला टांगून असल्यासारखं आहे. समजलं काय? मनमानी चालू आहे, बेबनशाही चालू आहे सगळी, आणि त्यासाठी आपल्याला जागृत होणं आवश्यक आहे. होय ना. आणि म्हणून दारिद्र्याचे कुंपण आणि सत्याचे प्रलंबन देश जाणी वसावी. पुरुषोत्तम तू कर विचार, पुरुषोत्तम तू कर विचार, महात्मा फुलेचे उपकार. हो